जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी तक्षशिला ग्रंथालय अभ्यासिका वर्ग करिअर ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन सत्यम गाडे CID अधिकारी पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता प्राधिकरण हे होते. या प्रसंगी मान्यवर मानव कांबळे, अध्यक्ष अनिस पुणे जिल्हा, प्रभाकर ओहाळ ज्येष्ठ साहित्यिक, आबा बोदडे उपायुक्त पिंपरी चिंचवड, डॉक्टर रविनंद होवाळ संविधान अभ्यासक, विजय कांबळे अध्यक्ष बाणाई पिंपरी चिंचवड, संजय उबाळे सामाजिक कार्यकर्ते, वैशाली उबाळे माजी नगरसेविका इत्यादी उपस्थित होते. धम्मदीप बुद्ध विहार यमुना नगर निगडी येथे कार्यक्रम संपन्न झाला. आयुष्यमती अर्चना चांदेगावकर यांनी प्रस्तावित केले. कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 6 डिसेंबरला 14 एप्रिलला धम्मचक्र दिनाच्या दिवशी नागपूरला जाऊन आपण हजारोची पुस्तकं घेतो, बरोबर आहे. सगळ्याचा अभ्यास करत नाही. तर माझ्या घरामध्ये अनेक पुस्तकं वाचली नाहीये. माझी पण ती शिकवते काय, कारण वेळेअभावी. तर ती पुस्तकं दान करा. मी तुम्हाला काय सांगतोय, ती पुस्तकं दान करा. आम्ही या ठिकाणी हजारोच्या मुलांना घडवण्यासाठी त्याचा उपयोग करेल. जी तुमच्याकडे पडून आहेत, जी पुस्तकं तुमच्याकडे पडून आहेत ती आम्हाला दान करा. तुमच्या माध्यमातून त्या मुलांना आम्ही शिक्षणासाठी उपलब्ध करून देऊ, ही या ठिकाणी मी विनंती करतो. दुसरी विनंती करतो की मी तुमच्याकडे आर्थिकतेची मदत नाही मागणार, परंतु तुमचे आशीर्वाद, तुमचं सहकार्य. ज्यावेळेस मानवदादासारखे किंवा काल प्रभाकरजी ओवाळांचा फोन आला, संजयराव तुमचा उपक्रम खूप छान आहे, तुमच्या सर्व टीमला माझं शुभेच्छा. दादा मन भरून आलं. मी लगेच सुरेश सरांना फोन केला, परंतु फोन सरांचं हे लागल्यामुळे बोलता नाही आलं की तुमच्यासारख्या मंडळींचा जर आशीर्वाद असेल, तुमची पाठीवरची ताप असेल, ते म्हटलं जातं ना, एक ताप पाठीवर लढ म्हणा, त्यातल्या प्रकारचा तुम्ही सर्वांनी जर केला तर आम्हाला विजयरावजी कांबळे असतील, आमच्या धम्मदीप बुद्ध विहाराचे सर्व सदस्य असतील, राजू मोरे असतील, सांगळे सर असतील, दिनकरजी जाधव असतील, सर्व गायकवाड सर असतील, किंवा सर्वांना या ठिकाणी आम्हाला काम करण्यामध्ये उत्साह येईल आणि आम्ही एक चांगला प्रोजेक्ट या शहरामध्ये राबवू अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. पुनश्च ज्यांनी यासाठी रुपया दिला, मी सगळ्यांचं नामोल्लेख करणं शक्य नाही आहे बनसोड सर, खरंच, कारण जवळजवळ 100 लोक आहेत त्या ठिकाणी की ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे. सगळ्यांचं नामोल्लेख करणं शक्य नाही आहे. आणि तुम्ही सर्वजण मान्यवर आहात आपापल्या भागामध्ये. तुमचं काम अत्यंत मोलाचं आहे. या ठिकाणी राहुलजी दळवी सर आहेत, वेद म्हणजे दारूमुक्तीसाठी ते लढा देत आहेत, त्यांच्याही कार्याला सलाम. आणि तुम्ही सर्व मंडळींचं मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो, स्वागत करू इच्छितो आणि तुमचं सहकार्य पुढे राहील अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय संविधान. धन्यवाद सर. विल देर इज अ वे म्हणजे काय, इच्छा तिथे मार्ग. उबाळे सरांची इच्छाच इतकी प्रामाणिक आहे की त्याच्यासाठी त्यांनी फक्त एका हाताची अपेक्षा केली होती, पण आज इथे लाखो संख्येने, हजारो संख्येने त्यांना हात मदतीसाठी पुढे आलेले आहेत. तर आतापर्यंत तर हे हात मदतीसाठी पुढे आलेले आहेतच, पण सरांनी जसं आवाहन केलं तसं याच्याही पुढे जाऊन सगळ्यांनी आपल्या या विहाराला, या अभ्यासिकेला, येणाऱ्या भावी पिढीला मदत करावी अशी मी इथे सर्वांना आव्हान करते आणि इथे आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. तर आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आता मी सर्वांचा विचार मंचावरील मान्यवरांना, उपस्थित मान्यवरांना मी आपापल्या शुभेच्छा अगदी थोडक्यात 2-2 मिनिटांमध्ये त्यांनी सर्वांनी आपापली मनोगते व्यक्त करावी अशी मी त्यांना इच्छा व्यक्त करते. यासाठी मी धम्मदीप बुद्ध विहारातील ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच माजी अध्यक्ष धेंडे सर यांना मी विचार मंचावर आमंत्रित करते. त्यांनी यावे आणि आपले मनोगत व्यक्त करावे. माननीय धेंडे सर. माननीय धेंडे सर, आपल्या या धम्मदीप बुद्ध विहाराचा जो इतिहास आहे, जो संघर्ष करून हे विहार इथे उपस्थित आज आपल्या डोळ्यासमोर उभे राहिलेले आहे, त्याबद्दल 2 शब्द सांगतील. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
महात्मा फुलेजी, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तेव्हार अभिवादन आणि मंचावर जे उपस्थित राहिलेले आहेत प्रतिष्ठित व्यक्ती सगळ्यांना जय भीम करतो, अभिवादन करतो. मित्रो, आज आपण या सावलीखाली बसलो. ती सावली 35 वर्षापूर्वी ऊन होते इथे. या ठिकाणी 35 वर्षापूर्वी 1989 साली या विहाराची आम्ही स्थापना केली. या ठिकाणी मी स्कीम नंबर 10 मध्ये 87 साली राहायला आलो आणि त्यावेळेस आम्ही घरोघरी वंदना घेऊन कांबळे, गायकवाड, वाघमारे असे शोधत 10-15 लोक जमा केली आणि म्हटलं की आता आपण घरोघरी किती दिवस करायचं. मग आपण विचार करूया की आपल्याला बुद्धविहार बांधायचं आहे. ते बुद्धविहार बांधायचं पण काय करायचं हा प्रश्न उभा असताना आमच्या टीममध्ये एक सोनवणे नावाचे ग्रस्त जे आर्किटेक्चर होते आणि जे मिलिटरी रिटायर होते, त्यांना घेऊन आम्ही मामासाहेब पिंपळे यांच्याकडे गेलो आणि सांगितलं, सर या ठिकाणी सगळ्यांचीच मंदिरं आहेत, सगळ्या जाती धर्माची जिथं लोक राहतात, त्यामुळे आम्हाला बौद्धांना सुद्धा इथं थोडीफार जागा द्यावी विहारासाठी. त्यांनी आमचा अर्ज मंजूर केला आणि आम्हाला या ठिकाणी त्यांच्या कृपेने मामासाहेब पिंपळे आणि गौतम चाबुक सर आणि पोळेसाहेब यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि तिथून जी आमची सुरुवात झाली, गेली त्या सुरुवातीचे 5 वर्ष इतकी खडतर प्रवास होता, इथं येत नव्हतं कोणी, बसायला सुद्धा माणसाला जागा नव्हती. काट्याकुट्याने हा रस्ता होता, मागे सुद्धा जंगल होतं, इथे जंगल होतं सगळं. हे 11 नंबर स्कीम 2-4 वर्षांनी झाली, पण 10 नंबर स्कीम मधून इकडे येताना लोकांना घाबरगुंडी लायची की इथं साप असायचे, विंचू असायचे, लाईट नव्हती, पाणी नव्हतं. अशा परिस्थितीत आम्ही या ठिकाणी मेणबत्ती लावून विहार छोटंसं बांधलं होतं आणि ते विहाराच्या नंतर आता हा मोठा विहार झालेला आहे. आणि हा विहार होत असताना आम्ही आपल्या सर्व समाजाकडून मदतीची अपेक्षा केली. त्याप्रमाणे समाजातील जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली. त्याच वेळेला आपल्या महानगरपालिकेचे इंजिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यावेळेस मदत केली. विशेष उल्लेख करावा असं वाटतो की या ठिकाणी कसबे साहेब आले प्रथम आणि त्यांनी 1 ट्रक वाळू दिली आणि ते काही पैसे दिले. तर त्या ट्रकच्या वाळूने आणि त्यांच्या पैशाने आम्ही उद्घाटन केलं विहार बांधायचं आणि ते विहार हळूहळू पुढे गेलं आणि नंतर त्या विहाराचा आज या ठिकाणी महाविहार झालेला आहे. तर या महाविहार होत असताना अनेक अध्यक्ष चेंज झाले. अशोक असतील, गायकवाड सर असतील, राजू मोरे असतील, यांची टीम ह्या सगळ्यांनी आपापले 4-5 लोक निवडून या विहाराचा कसा कायापालट करायचा हा ठरवला. आणि त्यानंतर ज्या विहारामध्ये आम्हाला बसायला सुद्धा येत नव्हतं, ते मला आत्ता सांगितलंय या ठिकाणी आपल्याला 2 मजली बिल्डिंग हवी आहे आणि त्या ठिकाणी मोठं भव्य विहार असेल आणि सांस्कृतिक केंद्र असेल आणि मुलांसाठी ट्रेनिंग सेंटर असेल. हे इतकं माझी अपेक्षा आहे आणि आपण सगळं त्या अपेक्षेला उतराल. आणि या ठिकाणी मंचावर बसलेले सगळे साहेब लोक आहेत, मोठमोठे आपले अधिकारी आहेत, त्यांच्या हातामध्ये पेन आहे. एक मी यांना सांगितलं होतं सकाळी माझ्याकडे एक क्लिप आलेली आहे बाबासाहेबांच्या पेनची करामत, तर ती जर वाजवली तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना एक आनंद वाटेल आणि मी बोललो त्याचं सार्थक होईल, आजच्या दिवसाचं सार्थक होईल. आपण या ठिकाणी सगळे आलात तर तुमचे मी धन्यवाद मानतो आणि मी जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय सवी. धन्यवाद सर. आता मी माननीय विजय कांबळे सर, अध्यक्ष बानाई पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना इथे मी स्वागत करते. त्यांनी येऊन त्यांचे 2 शब्द सांगावे. सर्वांना सविनय जय भीम. महामानवांना अभिवादन. आज महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे. महात्मा बसवेश्वरांना सुद्धा अभिवादन करतो. मनोगतातला माझा सगळा विषय उबाळे साहेबांनी मांडलाय. कसं घडलं, काय घडलं, कुणी काय मदत केली या बाबतीतलं निवेदन झालेलं आहे. 2-3 गोष्टी प्रामुख्याने फक्त या ठिकाणी मांडतो आणि लगेच थांबणार. बानाईने ज्या वेळेला असा विचार केला या ठिकाणी की आपण असं काहीतरी काम करू शकतो, या लोकांची सारखी मागणी होत होती की अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागत होती. मग त्यावेळेला काही आपल्या बानाईच्या सदस्यांशी चर्चा केली की आपण बानाईच्या वतीनेच का नाही करावं हे सगळं. वैयक्तिक विजय कांबळे, वैयक्तिक चंद्रकांत पाटील, वैयक्तिक कुणी अशी मदत का करावी. तर बानाईच्या वतीनंच आपण हा
प्रकल्प राबवू शकतो का असा विचार केला आणि मग सगळ्यांनी चर्चेअंती तो प्रकल्प राबवूया असं आम्ही ठरवलं. म्हणजे यामागे चर्चात्मक मीटिंग घेऊन आम्ही हा उपक्रम राबवावा असं ठरवलं, ना की कोणी आम्हाला सांगितलंय, कुठल्या विचारसरणीने सांगितलंय की तुम्ही हे करा, असं काही यामागे नाहीये. ही प्रथम बाब मी या ठिकाणी विशेष उल्लेखनीय सांगतो. ज्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत त्या बाबींचा उल्लेख संजय दादांनी केलाय. फक्त यामध्ये आपण सगळे आजच्या उद्घाटनाचे साक्षीदार आहोत. काही मान्यवर सेवानिवृत्त झाले, मी 7-8 वर्षांनी सेवानिवृत्त आहे, परंतु माझ्याकडे माझ्या बाणाच्या टीम मध्ये 2050 पर्यंत काम करणारे जी कामगार आहेत, आमचे इंजिनियर आहेत, ते सुद्धा या टीम मध्ये असणार आहे. त्यामुळे 2050 पर्यंत हा प्रकल्प चालू राहील याची शाश्वती आम्ही या ठिकाणी देतो. चंद्रकांत पाटील, संदीप ढोकळे, प्रताप मोरेगी अजून 20 वर्ष यांच्या सर्व्हिस आहेत आणि ते सगळे हे काम पाहू शकतील. हे काम पाहत असताना मला सगळ्यांना या ठिकाणी आव्हान करायचंय. या ठिकाणी अनेक बाबी, अनेक वस्तू, अनेक गरजा पूर्ण करायच्या. आपल्या घरी एखादं मंगल कार्य असतं, आपण 20, 25, 30 लाख रुपये खर्च करतो. अशा वेळेला या ग्रंथालयाची आठवण काढावी आणि त्यातलं काही योगदान मंगल निधी म्हणून आपण या ठिकाणी देऊ शकतो का, असा एक विषय सुद्धा आपण करू शकतो. आपल्या घरामधलं कोणी दिवंगत व्यक्ती असेल त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण एखादी वस्तू या ठिकाणी देऊ शकतो, अशी विनंती मी या ठिकाणी करत. अगदी 7वी-8वीच्या विद्यार्थ्यापासून करिअर मार्गदर्शनचे आपण या ठिकाणी कोर्सेस घेणार आहोत. हे चालू असताना अनेक वेळेला टीकांचा सुद्धा वर्षाव होतो. खूप वेळेला अनुभव आहे, टीका होत राहतात. आम्ही अगदी महापालिकेच्या जयंती महोत्सवामध्ये 2 वर्ष रोजगार मेळावे घेतले तरुणांसाठी बाणाईच्या वतीने, पण त्यामध्ये सुद्धा टीका झाली. ठीक आहे, आपण महामानवांच्या विचारांचं जर अनुकरण केलं आणि त्या मार्गावरनं चाललं तर कुठल्याही टीकेला आपण उत्तर द्यायला सडेतोड असतो. त्यामुळं जरी काही चुका झाल्या काम चालू असताना तरी त्या कानात येऊन सांगाव्यात, जाहीर त्याची वाच्यता करू नये, अशी माझी या मंचावर सर्वांना विनंती असेल की आपण काही माणूस आहे, चुका होणार आहेत किंवा काही एखादी गोष्ट प्रयोगातून आपण करण्याचा प्रयत्न करतो, जर ती गोष्ट चुकली असेल किंवा चुकत असेल तर कानात येऊन सांगा. तुम्ही जाहीर त्याची वाच्यता करू नका. सर्व इंजिनियर्सला आव्हान करतो, आपली ही बाणाईची पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हापासून संघटना चालू झाली, अभिमानाची एक बाब म्हणून आपण सर्वांना सांगायला सुरुवात केली की आम्ही असं ग्रंथालय चालवतो. काही फुटकळ लोक येतात, जयंतीच्या नावाखाली वर्गणी मागतात, आम्ही अन्नदान करणार, आम्ही असं करणार, आम्ही कसं. त्यांना आवर्जून सांगा की आम्ही हा प्रकल्प राबवतो. तुझ्या वस्तीतली, तुझ्या गावातली, तुझ्या विहारातली जेवढे विद्यार्थी असतील ते इथं पाठव, त्यांना आम्ही घडवू. काही लोकांना वंदनही येत नाही पण अन्नदानाच्या नावाखाली पैसे गोळा करून देतात. तर माझी या सगळ्या अभियंत्यांना विनंती आहे की आपण अभिमानाने या बाबीचा उल्लेख करून मी ह्या कामामध्ये मदत करतो, तुला इथे काय मदत पाहिजे असेल ती घे, इतर मी मदत देऊ शकत नाही, असं जाहीर तुम्ही सांगायला सुरुवात. दुसरी बाब, आम्ही आव्हान केलंय, आमचे बालाजी कांबळे इंजिनियर आहेत, त्यांनी सुद्धा आता पुस्तकं ते या ठिकाणी दान करणार आहे. या ठिकाणी जे फर्निचरचं काम झालं ते काही अतिरिक्त काम झालं आणि मग मी सुरेश साहेबांशी चर्चा करून अजून एक आम्ही प्रोजेक्ट तात्काळ राजनीतलं जे आनंद बुद्ध विहार आहे त्या ठिकाणी त्यातलं काही साहित्य वापरून त्या ठिकाणी नवीन ग्रंथालय, अभ्यासिका, करिअर मार्गदर्शन केंद्र बाणाई व ते विहार असं संयुक्तपणे करतोय, असं या ठिकाणी या वेळेला जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता माननीय अण्णा मोदडे, उपायुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. महाकारुणिक तथागत, त्याचबरोबर सर्व महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन. आज या महामानवांची जयंती आहे. समतेचा विचार प्रत्यक्ष कृतीशील माध्यमातून समाजासमोर ठेवणाऱ्या महात्मा बसवेश्वर आणि आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीचं कार्य करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आज जयंती आहे. या दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो.
सर्व महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आज धम्मदीप बुद्धविहार आणि आमची बानाई अर्थात ही बाबासाहेब आंबेडकर इंजिनियर्स असोसिएशन आहे. बानाईवाल्यांनी सांगावं, कारण बऱ्याचशा लोकांना बानाई मीन्स व्हॉट हे पण माहिती असण्याची शक्यता कमी आहे. ही बानाई ही इंजिनियर्स असोसिएशन आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची, जी महाराष्ट्रभर आहे. आणि ह्या इंजिनियर्सनी एकत्रित येऊन पिंपरी चिंचवडची शाखा आमच्या या ठिकाणी सुरू केली. त्यामध्ये सर्वजण म्हणजे सूर्यवंशी साहेब आहेत, जाधव साहेब, दुधेकर साहेब, त्याचबरोबर सर्व आमचे अधिकारी आणि आता आमचे विजय कांबळे, प्रताप आणि चंद्रकांत आणि सर्व आमचे सहकारी या ठिकाणी बानाईची ही जी शाखा आहे ती चालवत आहेत. आणि इथले सर्व विहाराचे मान्यवर संजय उबाळे साहेब आणि आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण एका नव्या पर्वाला आपण प्रारंभ केलेला आहे. नव्या पर्वाला प्रारंभ केलाय कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लेखणी दिली हातात. जागली अष्टप्रहर होती पुस्तकावर माझ्या भीमाची नजर, आणि ती नजर होती म्हणून आज आपण घडलो, मी घडलो, आपण सर्व घडलो. कारण बाबासाहेबांची नजर ही अष्टप्रहर होती आणि फक्त पुस्तकांवर होती. आणि तोच वसा आणि वारसा घेऊन आज ही अभ्यासिका उभारता येत आहे. आणि त्याचं तुम्ही आणि मी साक्षीदार आहोत. आपल्या आयुष्यातील हा सर्वात उत्तम आणि सर्वात आनंदाचा क्षण आहे. आणि तो जो क्षण या सर्वांनी मिळवून दिला त्याबद्दल मी पुनश्च एकदा या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण अभ्यासिका ही काळाची गरज आहे. आता सांगितलंय AI टेक्नॉलॉजी आलेलं आहे. AI टेक्नॉलॉजी म्हणजे काय आहे? एका जागेवर बसून तुम्हाला तो AIचा इंजिनियर माहिती देतोय. माझ्या या मोबाईल मध्ये जगातल्या प्रत्येक गोष्टीची माहिती हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स देतोय. म्हणजे आपल्याला आपला जो मुलगा आहे तो इथं तेवढाच हुशार करावा लागणार आहे, तेवढाच त्या तंत्रज्ञानाशी सुसंगत त्याला करावं लागणार आहे. आणि म्हणून आपण ह्या जो वंचित वर्ग आहे, आता संजय उबाळे साहेबांनी सांगितलं की सेक्टर 22चे विद्यार्थी आपण याच्यामध्ये टार्गेट करतोय. खरोखरी त्याची आवश्यकता आहे. कारण आपण बघितलं असेल वस्ती पातळीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने, मी झोपडपट्टी निर्मूलन विभागाचा उपायुक्त म्हणून काम करत असताना आम्ही एक प्रस्ताव सादर केला आणि आयुक्त शेखर सिंग साहेब यांनी त्याला मान्यता दिली. आपण शहरातल्या प्रत्येक दलित वस्ती आणि झोपडपट्टीमध्ये ज्या ठिकाणी समाज मंदिर आहे त्या समाज मंदिरामध्ये अभ्यासिका निर्माण करण्याचा निर्णय केलेला आहे. आणि त्यामध्ये त्याच्यासाठी बजेटरी प्रोव्हिजन पण केले. आणि आता गेल्या 15 ऑगस्टला संजय गांधी नगर झोपडपट्टी मोशी या ठिकाणी त्या अभ्यासिकेचं उद्घाटन झालं. सुमारे 100 विद्यार्थी त्या ठिकाणी जर्मन लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज बरोबर या सर्व अभ्यासिकांचा म्हणजे अभ्यास करण्यासाठीचं नियोजन केलेलं आहे. आणि आता महानगरपालिकेच्या वतीनं विविध ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये असणाऱ्या समाज मंदिरांमध्येही आम्ही ह्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचा प्रयत्न करतो आणि तो देणार आहोत. आज आपण बानाई आणि ही संस्था धम्मदीप बुद्धविहार यांनी एकत्रित येऊन सुरू केलेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका या टेक्निकल एज्युकेशनसाठीही तुम्हाला सर्व काही मदत करेल. कारण आपण आता अशा प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस, जसं संजय उबाळे साहेबांनी सांगितलं की मुलं शिकतायत परंतु त्यांना स्टेज डेअरिंग नाही, त्यांना इंग्लिश बोलता येत नाही, त्यांना स्पोकन इंग्लिशचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने कौशल्यम हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्या अंतर्गत मोफत विनामूल्य अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्याचंही आपण या ठिकाणी केंद्र सुरू करता येईल. म्हणजे या विद्यार्थ्यांना टेक्निकल एज्युकेशन, कारण फक्त अभ्यासिका करून अभ्यासात एमपीएससी यूपीएससी करून भागणार नाही, तर त्याचबरोबर त्याला उत्तम दर्जाचं स्किलिंग, त्याचबरोबर त्या उत्तम दर्जाचा व्यावसायिक कसा होईल
त्याच्यासाठीचं प्रशिक्षण या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल. म्हणजे हे सर्वव्यापी आणि सर्वंकष केंद्र व्हायला पाहिजे. अभ्यासिका ही एक माध्यम आहे. सत्यम काळे सर आणि आम्ही बऱ्याच वर्षापासून एकत्रित काम करतोय. त्यांनी इंद्रायणी नगरच्या विहारामध्ये पण अभ्यासिका सुरू केली आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग होते पोलीस ऑफिसर म्हणून काम करताना फार मर्यादा येतात. परंतु ते ग्रामीण सातारला पोस्टिंगला असो, कोल्हापूरला असो, सोलापूरला असो किंवा पुण्याला असो, ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी एक अभ्यासिका सुरू करतायत आणि आज त्यांच्या हस्ते आपण अभ्यासिकेचं उद्घाटन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचंही आणि आपल्या सर्वांचंही मनापासून अभिनंदन करतो. कारण सत्यम काळे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातले सर्व प्रसंग असणारे पुस्तक हे मार्केटमध्ये म्हणजे सर्वांच्यासाठी उपलब्ध दिलेला आहे. म्हणजे अधिकारी असतानाही वेळ देता येतो आणि त्याच्यातून लिखाण करून बाबासाहेबांच्या दैनंदिन काय काय घटना घडल्या त्या दिवशी जन्मापासून बाबासाहेबांनी जेव्हा सामाजिक कार्याला प्रारंभ केला त्या प्रत्येक घटनेचे त्यांनी कॅलेंडर तयार केलेलं आहे, भारत भाग्य विधाता या नावाने. आणि म्हणून अशा प्रकारचं म्हणजे ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्या समोर यायला पाहिजेत आणि हा एक माध्यम आहे. आता एक सध्या राम गायकवाड गेलेत आपल्यामधून, परंतु राम गायकवाड पण हे आता आम्ही असं करतोय या झोपडपट्ट्यांमध्ये जेव्हा विहार एक सुरू करतोय, अभ्यासिका सुरू करतोय, तर त्या प्रत्येक विहारामध्ये त्या अभ्यासिकेमध्ये दर महिन्याला एक आयडॉल आम्ही त्या विद्यार्थ्याच्या समोर असा प्रकारचा प्रशिक्षणासाठी आणि मार्गदर्शक म्हणून आणण्याचा प्रयत्न करतोय. जसा आता राम होता, राम तुम्हाला माहित असेल कदाचित, त्यांनी स्लम मिलेनियर हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात आत्मचरित्र झालेलं आहे. 350 म्हणजे आनंदनगर झोपडपट्टीत राहणारा राम गायकवाड महानगरपालिकेच्या शाळेत 10वी शिकतोय आणि 11वी 12वी शिकतोय. त्याच्या चरित्रामध्ये संपूर्ण आहे की रेल्वेमध्ये कसा प्रवास करतो, कोणाचं कसं पाकिट मारण्यापासून एवढं सगळं करणारा राम गायकवाड नंतर अर्थशास्त्राचा पदवीधर होतो आणि एका जीवनाला कलाटणी देऊन आज सुमारे 500 कोटीचा टर्नओव्हर असणारा व्यावसायिक होतो. हा राम आताच नुकताच आपल्याकडून गेलेला आहे. असे व्यक्तिमत्व हे आपल्याला या विद्यार्थ्यांच्या समोर आणावे लागतील. फक्त म्हणजे अशा प्रकारचं नियोजन मला असं वाटतं या अभ्यासिकेच्या माध्यमातून या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून करूया. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही महानगरपालिका निश्चितच या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे आहे आणि आपण सर्वजण मिळून हे एक नवीन पिढी घडूया. कारण ह्या नवीन पिढीला खूप आव्हानं आहेत. आता जसं सांगितलं की नोकऱ्यांचं प्रमाण कमी होतंय, परंतु त्याचबरोबर इतर सर्व काही एवढं दालन जागतिक पातळीवर उपलब्ध आहे. पण त्या जागतिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या दालनामध्ये आपली कुठेतरी सीट उपलब्ध करून देण्यासाठी, आपली सीट रिझर्व करण्यासाठी आपल्याला या तरुणांना नव्या पिढीला घडवावं लागेल आणि तो घडवण्याचा संकल्प आपण आज करूया. अशाच प्रकारची भावना व्यक्त करतो. आलेल्या सर्वांना आणि आपण या उपक्रमामध्ये सहभागी सर्वांचं मनापासून